नमस्कार, स्वागत आहे आपले सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल द किटन्स किचनवर. तर आज आपण बघणार आहोत सर्वात सोपी रेसिपी रव्याचा उत्तप्पा. रव्याचा उत्तप्पा कसा बनवायचा, त्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप रवा घ्या. 1 कप रवा घेऊन त्याच मापात पाणी, तेवढीच वाटी, 1 वाटी पाणी घ्यायचे. लागेल तसं हळूहळू आपण त्याच्यात ॲडजस्ट करायचं. मी सर्वात पहिले अर्धी वाटी रवा पाणी टाकून घेतलंय. अर्धी वाटी पाणी टाकून घेतले. ते एकसारखं मिक्स करून घ्यायचंय. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. एकसारखं मिक्स करून घ्या. माझ्या हातात मोबाईल असल्यामुळे मी एकाच हाताने करते. हळूहळू लागेल तसं पाणी टाकून मिक्स करून घ्या. घट्टच मिक्स करायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने आपण पाणी घ्यायचंय. थोडं चवीनुसार मीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालून परत एकसारखं एकजीव मिक्स करून घ्यायचे. चांगलं मिक्स करून झालं की थोडा वेळ रेस्टसाठी ठेवायचे. त्यानंतर कांदा, कोथिंबीर, टमाटा कापून घ्या. नंतर परत 15 मिनिटांनंतर परत मिक्स करून घ्या. रवा मिक्स झाला की त्यात परत कांदा, टमाटा, कोथिंबीर घालून एकसारखं चाळून घ्या. साधारण 1 वाटी रव्यासाठी 1 कांदा, 1 टमाटा आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची. त्याच्यात थोडासा 1 चमचा मसाला घालायचा, लाल तिखट. सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं. त्याची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची. जास्त पातळ व्हायला नको. जास्त पातळ झालं की मग ते जास्त असं हे होऊन जातं, पसरतं जास्त. तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे. जास्त वाटलं तर थोडं नॉर्मल पाणी मी घातलेलं आहे वरून. जास्त पातळ करायचं नाही. जसं पातळ झालं की ते असं जास्त पाणी एका साईडला आणि रवा एका साईडला असं होतं. ते 1 चमचा इनो टाकायचा. मिक्स करून घ्या. इनो टाकला की पटकन आपण तवा त्याच्या आधीच तापायला ठेवून द्यायचा. मी पण तवा ठेवून दिलाय तापायला. थोडंसं तेल स्प्रे केलंय. थोडं तवा तापला की तेल स्प्रे करा आणि लगेच आपलं डोशाचं पीठ तव्यावर पसरवून घ्यायचंय. एकसारखं पसरवून घेतलं. सारखं पसरवून मस्त छान पसरवून घ्यायचंय. आणि तवा जास्त हीट नको करायला. मिडियमच हीट राहू द्यायची. जास्त फुल जास्त कमी असंही नाही करायचं. थोडं सर्दी असल्यामुळे माझा थोडा आवाज हे होतोय. एकसारखं पसरवल्यानंतर त्याच्यावर थोडं तेल टाकून झाकून घ्या. 1 वाफ काढून मग उलटवायचे. काहींना दोघं बाजू शिजवलेल्या आवडतात, तर काही फक्त 1 बाजू मला दोघं बाजू चांगल्या शिजवूनच मग आवडतं. मी दोन्ही बाजू चांगल्या शिजवून घ्या. मस्त पलटवून घ्यायची बाजू. छान शिजवून घ्या. झालं बघू शकता आपण क्रिस्पी दिसतंय वरून. छान, खूप छान लागतं हे रव्याचे उत्तप्पे खायला. एकदा तुम्ही पण ट्राय करा. मस्त बनवून पहा. मला मेसेज करा कसं आहे कसं नाही. तुम्ही ट्राय केल्यावर कसं लागलं ते मलाही सांगा. खूप छान लागतो खायला. त्याच्यासोबत मस्त अशी चटणी बनवायची. चटणी बनवून छान लागते. चटणीसोबत मी त्याची रेसिपी लवकरच शेअर करेल तुमच्यासोबत. खूप छान लागते.
तुम्ही बघू शकता आपला उत्तप्पा खूप छान लागतो खायला. तुम्हाला मी 1-2 बनवून दाखवले. हातात मोबाईल धरल्यामुळे एका हाताने थोडं एका साईडला झालंय, तुम्ही समजू शकता. छान असं मस्त खायला क्रिस्पी लागतो, खूप छान लागतो. आमच्या घरात तर सर्वांनाच आवडतो. लवकरच तुमच्यासोबत उत्तप्प्यासोबतची चटणी शेअर करेल. चटणीसोबत खायला एकदम छान लागतो आणि झटपट होणारा असा उत्तप्पा येतो. सॉरी, माझ्याकडून उत्तप्पाचे डोसाच येतोय, उत्तप्पा बोलण्याऐवजी. आपण पाहू शकता खूप छान क्रिस्पी टेक्स्चर येतं त्याला. मी तुम्हाला जवळून दाखवते, खूप छान आहे. तुम्ही बघू शकता आपला उत्तप्पा किती छान असा तयार झालेला आहे. गरम गरमच खायला छान लागतं. थंड उत्तप्पा खायला अजिबात चांगला लागत नाही. गरम छान लागतोय खायला. तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झालाय. आपण परत भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त रेसिपी बनवा आणि मला सांगा कशी झाली. थँक्यू फॉर वॉचिंग अँड लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.